नमस्कार मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण सॉलिड स्टेटमधील नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्टचा स्टडी करत होतो. त्यापैकी नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्टचे दोन टाईप आहेत. पहिला जो टाईप आहे तो आहे मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट, त्यानंतर दुसरा जो टाईप आहे मेटल एक्सेस डिफेक्ट. असे दोन टाईप आहेत. तर त्यापैकी मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट या टाईपचा आपण स्टडी लास्ट लेक्चरला केलेला आहे. आत्ता आपण जो स्टडी करणार आहे तो आहे मेटल एक्सेस डिफेक्ट. मग मेटल एक्सेस डिफेक्ट याचे पुन्हा दोन टाईप आहेत. पहिला जो टाईप आहे व्हेन ॲन ॲनायन मिसिंग फ्रॉम इट्स लॅटिस साईट, म्हणजे जो क्रिस्टल असणार आहे त्या क्रिस्टलमधील ॲनायन हा काय होणार, मिसिंग होणार त्याच्या लॅटिस साईटवरून. त्यानंतर दुसरा टाईप आहे ड्यू टू एक्स्ट्रा कॅटायन इन क्रिस्टल, म्हणजेच काय तर त्या क्रिस्टलमध्ये कॅटायनची संख्या काय होणार आहे, वाढणार आहे. असे दोन टाईप आहेत, व्हेन ॲन ॲनायन मिसिंग फ्रॉम इट्स लॅटिस साईट आणि दुसरा ड्यू टू एक्स्ट्रा कॅटायन इन क्रिस्टल. त्यापैकी आपण पहिला जो टाईप स्टडी करणार आहे तो असणार आहे ॲनायन मिसिंग फ्रॉम इट्स लॅटिस साईट. ठीक आहे. आता या पहिल्या टाईपचा स्टडी करत असताना सुरुवातीला आपण त्याचं एक्झाम्पल पाहणार आहे. तर तुमच्या समोर बघा हे एक्झाम्पल आहे सोडियम क्लोराईड. तर सोडियम क्लोराईड हा क्रिस्टलाइन सॉलिड आहे आणि या क्रिस्टलाइन सॉलिडचं या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे, डायग्राम दिलेला आहे. तुमच्या समोर ही जी डायग्राम दिलेली आहे या डायग्राममध्ये ही जी डायग्राम आहे ही क्रिस्टलाइन सॉलिडची आहे आणि ही सोडियम क्लोराईड या क्रिस्टलाइन सॉलिडची ही काय आहे, डायग्राम आहे. आणि या क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये बघा सोडियम हा जो ॲटम असतो, सोडियम ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि Cl वरती काय असणार आहे, निगेटिव्ह चार्ज असणार आहे. म्हणजे या सोडियम क्लोराईड क्रिस्टलमध्ये जे निगेटिव्ह चार्ज ॲटम आहेत त्यांना आपण क्लोराईड ॲटम म्हणणार आणि जे पॉझिटिव्ह चार्ज ॲटम आहेत त्यांना आपण सोडियम म्हणणार आहे. ठीक आहे. तर असा सोडियम क्लोराईड हा क्रिस्टल यामध्ये आपण पाहिलेला आहे. तर सुरुवातीला हा जो सोडियम क्लोराईड क्रिस्टल आहे हा सोडियम क्लोराईड क्रिस्टल काय करणार आपण, हीट करणार आहे आणि हीट केल्यानंतरनं जो सोडियम आहे, सोडियम क्लोराईड मधला जो सोडियम हा ॲटम आहे तो सोडियम ॲटम त्या क्रिस्टलच्या सरफेसवरती काय होणार आहे, डिपॉझिट होणार. पुन्हा एकदा बघा, ज्यावेळेस हा सोडियम क्लोराईड हा क्रिस्टल आपण हीट करणार आहे, हीट केल्यानंतर सोडियम हा ॲटम त्या क्रिस्टलच्या सरफेसवरती काय होणार, डिपॉझिट होणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर दुसरा जो क्लोराईड हा ॲटम आहे तो क्लोराईड ॲटम त्याच क्रिस्टलच्या सरफेसवरती काय होणार, डिफ्यूज होणार. म्हणजेच सोडियम क्लोराईड हा क्रिस्टल सॉलिड हीट केल्यानंतर सोडियम हा सरफेसवरती काय होणार, क्रिस्टलच्या डिपॉझिट होणार आणि क्लोराईड हा काय होणार आहे, डिफ्यूज होणार आहे. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी सोडियम क्लोराईड मधील सोडियम डिपॉझिट होणार, क्लोराईड डिफ्यूज होणार. म्हणजे सोडियम क्लोराईड याच्या सरफेसवरती डिपॉझिशन अँड डिफ्युजन ही प्रोसेस चालू असताना त्या ठिकाणी वॅकन्सी तयार होणार आहे. त्या ठिकाणी काय तयार होणार आहे, वॅकन्सी. या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की सोडियम आणि क्लोराईड हे दोन्ही ॲटम त्यांचं डिपॉझिशन आणि डिफ्युजन होत असताना क्रिस्टलच्या सरफेसवरती काय तयार होणार आहे, डिफ्युजन आणि डिपॉझिशन या प्रोसेसमध्ये काय तयार होणार आहे, वॅकन्सी तयार होणार. या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी वॅकन्सी तयार झालेली आहे. म्हणजेच इन शॉर्ट या ठिकाणी काय तयार झालेलं आहे, डिफेक्ट तयार झालेला आहे. आणि हा डिफेक्ट कसा तयार झालेला आहे, ज्यावेळेस डिपॉझिशन आणि डिफ्युजन ही प्रोसेस चालू असते त्यावेळेस या ठिकाणी तयार काय होणार, वॅकन्सी तयार होणार. म्हणजेच या ठिकाणी जो निगेटिव्ह चार्जड ॲटम असणार आहे तो निगेटिव्ह चार्जड ॲटम तिथून काय होणार, मिस होणार आहे आणि निगेटिव्ह चार्जड ॲटमलाच आपण म्हणणार आहे ॲनायन. म्हणजे हा ॲनायन इथून काय होणार, मिस होणार आणि मिस झाल्यानंतरनं या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज यांचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार, अनइक्वल असणार आहे आणि अनइक्वल डिस्ट्रीब्युशनमुळे या ठिकाणी या डिफेक्टेड क्रिस्टलची इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी काय होणार, डिस्टर्ब होणार आहे.
मग ही इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करण्यासाठी याच्यामध्ये कोणता बदल होणार आहे तर पहा की ज्यावेळेस सोडियम हा डिपॉझिट होणार आहे क्रिस्टलच्या सरफेसवरती, त्याच वेळेस हा सोडियम त्याच सरफेसवरती असणाऱ्या क्लोराइड, जो क्लोराइड ॲटम काय झालेला आहे डिफ्यूज झालेला आहे, त्या क्लोराइड ॲटमवरती काय करणार तो रिॲक्ट होणार. म्हणजे डिपॉझिटेड सोडियम हा डिफ्युज्ड क्लोराइड बरोबर काय होणार रिॲक्ट होणार आणि पुन्हा सोडियम क्लोराइड हा क्रिस्टल तयार होणार. आणि हा सोडियम क्लोराइड क्रिस्टल तयार होत असताना त्यामधून इलेक्ट्रॉन काय होणार आहेत रिलीज होणार आहेत. पुन्हा एकदा बघा, ज्यावेळेस डिपॉझिटेड ही प्रोसेस किंवा डिपॉझिशन ही प्रोसेस चालू असते, सोडियम क्रिस्टलच्या सरफेसवरती काय होणार डिपॉझिट होणार आणि त्याच वेळेस क्लोराइड हा क्रिस्टलच्या सरफेसवरती डिफ्यूज होणार आणि या दोन प्रोसेसमध्ये सोडियम हा पुन्हा क्लोराइड बरोबर काय होणार रिॲक्ट होणार आणि रिॲक्ट झाल्यानंतर सोडियम क्लोराइड हा सबस्टन्स तयार होणार आणि सोडियम क्लोराइड हा सबस्टन्स तयार होत असताना त्यामधून इलेक्ट्रॉन काय होणार आहे रिलीज होणार आहे. इलेक्ट्रॉन काय होणार रिलीज होणार आहे. मग हा इलेक्ट्रॉन इथून रिलीज झाल्यानंतर तो काय करतो, तो इलेक्ट्रॉन ज्या ठिकाणी वॅकन्सी तयार झालेली आहे त्या ठिकाणी काय होणार तो त्या ठिकाणी इंट्रोड्यूस होणार आहे. म्हणजे हा इलेक्ट्रॉन या ठिकाणी जी वॅकन्सी तयार झालेली आहे या वॅकन्सीच्या जागेवरती तो काय होणार इंट्रोड्यूस होणार आणि इंट्रोड्यूस झाल्यानंतर या ठिकाणी या डिफेक्टेड क्रिस्टलची इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी काय होणार मेंटेन होणार. म्हणजे या क्रिस्टलची इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी पुन्हा काय होणार आहे मेंटेन होणार आहे. जेवढे पॉझिटिव्ह चार्ज असतील तेवढेच काय असणार आहेत निगेटिव्ह चार्ज तयार होणार. म्हणजेच इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी काय होणार आहे मेंटेन होणार आहे. ठीक आहे. पुन्हा तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता की या ठिकाणी बघा वॅकन्सी क्रिएट झालेली होती, त्या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन काय झालेला आहे इंट्रोड्यूस झालेला आहे आणि इंट्रोड्यूस झाल्यानंतर या क्रिस्टलची इलेक्ट्रिकल मेंटॅलिटी काय झालेली इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी काय झालेली आहे मेंटेन झालेली आहे. ठीक आहे. आता यानंतरचा जो पॉईंट आहे की याच्यामध्ये ज्यावेळेस हा सोडियम क्लोराइड आपण पुन्हा हीट करतो, हीट केल्यानंतर हा जो इलेक्ट्रॉन या ठिकाणी इंट्रोड्यूस झालेला आहे हा इलेक्ट्रॉन काय करणार आहे हीट ॲब्सॉर्ब करणार. म्हणजे या क्रिस्टलला ज्यावेळेस आपण हीट देणार आहे, हीट देत असताना हा इलेक्ट्रॉन हीट काय करणार बाहेरून एनर्जी हीट ॲब्सॉर्ब करणार आणि ॲब्सॉर्ब केल्यानंतर हा इलेक्ट्रॉन त्याच्या ग्राउंड स्टेटवरून कोणत्या स्टेटला जाणार एक्साइटेड स्टेटला. म्हणजे मला सांगायचं आहे की हा इलेक्ट्रॉन बाहेरून एनर्जी ॲब्सॉर्ब करणार आणि ॲब्सॉर्ब केल्यानंतर तो ग्राउंड स्टेटवरून कुठे जाणार आहे एक्साइटेड स्टेटला जाणार आहे आणि एक्साइटेड स्टेटवरून पुन्हा ग्राउंड स्टेटवरती येत असताना तो जी एनर्जी त्याने ॲब्सॉर्ब केलेली असते तीच एनर्जी तो काय करणार रिलीज करणार. कोणत्या फॉर्ममध्ये रिलीज करणार लाईटच्या फॉर्ममध्ये रिलीज करणार आहे आणि त्या लाईटच्या फॉर्ममध्ये ती एनर्जी रिलीज करत असताना आपणाला त्यामध्ये आपल्याला काय दिसणार आहे कलर दिसणार आहे आणि त्या कलरलाच आपण म्हणणार आहे एप सेंटर्स. काय म्हणणार आहे एप सेंटर्स म्हणणार आहे. आणि जो आपणाला कलर दिसणार आहे त्या कलरची इंटेन्सिटी काय होणार आहे इन्क्रीज होणार. मग कलरची इंटेन्सिटी इन्क्रीज कधी होणार जेवढे एप सेंटर या ठिकाणी जास्तीत जास्त तयार होतील, जेवढे एप सेंटर्स या ठिकाणी जास्तीत जास्त तयार होतील तेवढेच काय होणार आहे त्या लाईटची इंटेन्सिटी काय होणार इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. म्हणजे लाईटची इंटेन्सिटी ही कशावरती डिपेंड असणार आहे तर त्या डायग्राममध्ये किंवा त्या क्रिस्टलमध्ये जेवढे एप सेंटर तयार होतील तेवढ्या एप सेंटरवरती त्या ठिकाणी लाईटची इंटेन्सिटी काय असणार आहे डिपेंड असणार आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा आपण हा पॉईंट रिवाइज करू की यामध्ये आपण काय काय स्टडी केलेला आहे. तर मेटल एक्सेस डिफेक्ट, मेटल एक्सेस डिफेक्ट म्हणजे मेटलची संख्या ॲज कम्पेअर टू मेटलवरती कोणता चार्ज असणार कॅटायन असणार आहे. ठीक आहे. म्हणजे कॅटायनची संख्या ॲज कम्पेअर टू एनायनपेक्षा काय असणार जास्त होणार आहे म्हणून त्याला म्हणायचं मेटल एक्सेस डिफेक्ट. मग पहिला जो टाईप आहे यामधील व्हेन ॲन एनायन मिसिंग फ्रॉम इट्स लॅटिस साईट. या डायग्राममध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की आता या डायग्राममध्ये या ठिकाणी इथला निगेटिव्ह चार्ज एनायन काय होत होता मिस होत होता. मिस झाल्यानंतर एनायनची संख्या म्हणजे निगेटिव्ह चार्जची संख्या या ठिकाणी काय होणार कमी होणार आणि निगेटिव्ह चार्जची संख्या कमी झाली की पॉझिटिव्ह चार्जची संख्या काय होणार वाढणार आणि पॉझिटिव्ह चार्ज कशावरती असणार आहे तर मेटलवरती असणार आहे.
म्हणजे मेटलवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे मेटलची संख्या वाढणार, म्हणून या ठिकाणी आपण या डिफेक्टला म्हणणार मेटल एक्सेस डिफेक्ट. की एनायन मिस झाल्यानंतर या डायग्राम मधील किंवा या क्रिस्टलमधील एनायन मिस झाल्यानंतर मेटलची संख्या वाढते, आणि मेटलची संख्या वाढते म्हणून आपण त्याला म्हणणार मेटल एक्सेस डिफेक्ट म्हणणार आहे. मग एनायन मिस झाल्यानंतर यामध्ये कोणते बदल होणार आहेत, तर बघा कोणकोणते पॉईंट पाहिले. तर सुरुवातीला सोडियम क्लोराईड हा क्रिस्टल हीट केल्यानंतर या सोडियम क्लोराईडमधील सोडियम हा ॲटम त्या क्रिस्टलच्या सरफेसवरती काय होणार, डिपॉझिट होणार, आणि क्लोराईड हा ॲटम त्याच क्रिस्टलच्या सरफेसवरती काय होणार, डिफ्यूज होणार. म्हणजेच इन शॉर्ट त्या क्रिस्टलच्या सरफेसवरती डिपॉझिशन आणि डिफ्युजन ही या दोन प्रोसेस चालू असताना त्यामध्ये वॅकन्सी तयार होणार, आणि वॅकन्सी तयार झाल्यानंतरनं त्या वॅकन्सीमध्ये इलेक्ट्रॉन काय होणार, इंट्रोड्यूस होणार. पण तो इलेक्ट्रॉन इंट्रोड्यूस कधी होणार, ज्यावेळेस डिपॉझिशन आणि डिफ्युजन प्रोसेस चालू असते त्यावेळेस डिपॉझिटेड सोडियम ॲटम हा डिफ्युज्ड क्लोराईड ॲटम बरोबर काय होणार, रिॲक्ट होणार, आणि पुन्हा सोडियम क्लोराईड हा क्रिस्टल तयार होणार. आणि तो क्रिस्टल तयार होत असताना त्यामधून इलेक्ट्रॉन रिलीज होतो, आणि तो इलेक्ट्रॉन या वॅकन्सीवरती काय होणार, किंवा वॅकन्सी साईटवरती इंट्रोड्यूस होणार. आणि इंट्रोड्यूस झाल्यानंतर हा इलेक्ट्रॉन पुन्हा काय करणार आहे की हा सबस्टन्स हीट होत असताना किंवा या सबस्टन्सला आपण हीट दिली तर हा सबस्टन्स काय करणार, हीट ॲब्सॉर्ब करणार. म्हणजेच हा इलेक्ट्रॉन हीट काय करणार, ॲब्सॉर्ब करणार. आणि हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतरनं हा इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटवरून एक्सायटेड स्टेटला जाणार, आणि पुन्हा एक्सायटेड स्टेटवरून ग्राउंड स्टेटवरती येताना जेवढी हीट या इलेक्ट्रॉनने ॲब्सॉर्ब केलेली आहे तेवढी हीट तो काय करणार आहे, त्या प्रमाणामध्ये तो हीट रिलीज करणार. आणि तो हीट लाईट या फॉर्ममध्ये रिलीज करणार, आणि लाईट या फॉर्ममध्ये ती हीट रिलीज होत असताना त्या क्रिस्टलवरती आपल्याला कलर पाहायला मिळणार आहेत, आणि त्याच कलरला आपण म्हणणार आहे एबसेंटर्स. काय म्हणणार आहे, एबसेंटर्स. म्हणजेच मला सांगायचं आहे की या डायग्राममध्ये जेवढे एबसेंटर्स जास्त तयार होतील तेवढी त्या लाईटची इंटेन्सिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. जेवढा म्हणजे या ठिकाणी एबसेंटर्स जेवढे जास्त तयार होतील तेवढी या ठिकाणी लाईटची इंटेन्सिटी काय होणार आहे, जास्त होणार आहे. ठीक आहे. किंवा हा इलेक्ट्रॉन जेवढी हायर एनर्जी ॲब्सॉर्ब करेल तेवढे या ठिकाणी हायर एनर्जीचे काय तयार होणार आहेत, एबसेंटर तयार होणार आहेत. ठीक आहे. तर हा झाला पॉइंट मेटल एक्सेस डिफेक्टमधील पहिला टाईप. जर तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आता यानंतर दुसरा जो टाईप आहे ड्यू टू एक्स्ट्रा कॅटायन इन क्रिस्टल, हा टाईप आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहे. धन्यवाद.